सोन्यापासून मोत्यापर्यंतचे सामान्य कास्तकार बनवासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. तो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 जून नंतर किती वाढू शकतो देशात सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 जून नंतर आता किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की 15 जून नंतर आता किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती, तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही दर पातळी सध्या 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 आहे. जर 15 दिवसापूर्वी आपण बघितलं तर सोयाबीनची ही दर पातळी किती होती, तर 15 ते 20 दिवसापूर्वी जी सोयाबीनची दर पातळी होती ती 7,000 रुपये क्विंटल पासून 7,300 रुपये प्रति क्विंटल होती. मागच्या 15 दिवसामध्ये सातत्यानं सोयाबीनचा दर घसरत आला आणि सोयाबीनची दर पातळी ही 5 दिवसापूर्वी तब्बल 6,300 ते 6,600च्या दरम्यान पोहोचली होती. पण तिथून एकदा पुन्हा रिकव्हरी झाली आणि सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा दर दिसतोय तो 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटल आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ही जी मागच्या 4-5 दिवसात आलेली तेजी, काय ही तेजी इथून पुढे कायम राहणार? काय या तेजीमध्ये 15 जून नंतर सोयाबीनचा दर हा वाढू शकतो? जर 15 जून नंतर सोयाबीनचा दर वाढणार असेल तर 15 जून नंतर आपल्याला किती वाढताना दिसू शकतो सोयाबीनचा दर. चला हे सगळं आता तुम्हाला समजावून सांगतो आणि या प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आपणास देतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनच्या दरामध्ये घसरण का आली होती ते प्रथम बघा. जो सोयाबीनचा भाव 7,000 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल होता तो अचानक का बरं घसरला, तर यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं होतं की भारतातून सोयाबीन निर्यात जी होती ती निर्यात या ठिकाणी ठप्प झाली होती आणि दुसरीकडे कच्च्या तेलाचे जे बाजारभाव होते ते सुद्धा या ठिकाणी घसरले होते. कच्च्या तेलाचे भाव घटले की याचा खाद्यतेलाच्या दरावरती परिणाम होतो, पर्यायानं याचा परिणाम सोयाबीनवरती होत असतो. मग मागच्या आपण जर घडामोडींचा विचार केला की बाबा या सर्व घडामोडीमुळे सोयाबीनचे दर घसरले, मग असं काय घडलं 4-5 दिवसात की मग सोयाबीनच्या दरात तेजी परत आली. तर लक्षात घ्या, उच्च स्तरावरून फार गतीनं सोयाबीनचे दर घटले होते म्हणून एक रिकव्हरी आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीन निर्यात थोडी सुरू झाली आणि निर्यात होण्याची शक्यता थोडी वाढली. अनेक अफवा आली होती की बाबा भारत हा GM सोयाबीन आयात करेल, याचं खंडन सरकारने केले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात थोडं कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढले आहेत. तर हे सकारात्मक चिन्ह संकेत होते म्हणून सोयाबीनचे दर हे मागच्या 4-5 दिवसात वाढले. आता मग 15 जून नंतर किती वाढू शकतात सोयाबीनचे दर, तर लक्षात घ्या मित्रांनो, या ज्या घडामोडी घडत आहेत ह्या टेम्पररी आहेत, ह्या कायमस्वरूपी घडणाऱ्या घडामोडी नाही आहेत. लक्षात घ्या, इथून पुढे अमेरिकेचं पेरणीचं जे लागवड क्षेत्र वाढण्याचे संकेत येत आहेत. कच्च्या तेलाचे भाव कधी वाढत आहेत तर कधी घटत आहेत, यावरती विश्वास आपण ठेवू शकत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की सोयाबीन निर्यात थोडीफार सुधारली, ती जास्त काळ जास्त लेवलवर राहील याची शक्यता नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जे काही चिन्ह संकेत आपल्याला ओव्हरऑल दिसत आहेत तर हे चिन्ह संकेत सोयाबीनचे दर जरी सध्या वाढलेले असले तरी ते थोडे घटण्याचे संकेत देत आहे. म्हणून मला वाटते 15 जून नंतर आपल्याला देशात सोयाबीनचे दर काय वाढताना दिसणार नाही. त्यात घसरण झाली तर आश्चर्य वाटायला नको. सुरुवातीला सोयाबीनची दर पातळी 6,500 ते 7च राहील, पण त्यानंतर सोयाबीनचे दर 6 ते 6,500 दिशेने वाटचाल करतील.
आता मग विक्रीची योग्य वेळ कोणती आहे बरं? तर सध्या जो भाव आहे, या भावावर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो. पण आपण थांबलात 1-1.5 महिना आणि मला वाटतं की 8,000-9,000 भाव होईल, असं काहीही होणार नाही. त्यामुळे हीच तेजी आपल्यासाठी उपयुक्त आहे, असं गृहीत धरून जर सोयाबीनची विक्री केली तर आपला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून तात्काळ सोयाबीनची विक्री करा, कारण भविष्य उज्ज्वल नाही. भविष्यात देशात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे, तो मग कशा पद्धतीने राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक आपल्याला मिळत राहतो इथेच सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.